वैकुंठी महायोग पीठे तटे विमरणं वरं पुंडलिकाय धातु मुनिन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन अध्यात्म जननी देवाची नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी नमो अलंकापुरभूमी जिथे ज्ञान ग्रहण केले मी नमो राष्ट्रभूमी जिच्या पडू आम्ही कामी जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते तिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा नवी फुलश्वत वृक्षासी आली जिथे गीत ओवी सवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायुजनाता तुझ्या पायरीसी सदा नम्र माता तुझ्या मंदिरी अर्थ जीवास तृप्ती तुझ्या दर्शनी लोक स्वानंद घेते स्तुती धन्य झाले तुझे गीत गाता तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा अगाज्ञान देवा मुक्ताई परेसा तुझ्या शब्द शब्दात सायुज्यनाथा जात्याच्या मुखी घालिते ग मोत्याचे दाणे जात्याच्या मुखी घालिते ग मोत्याचे दाणे अरे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही होणे अरे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही होणे तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येते उपकारासाठी आले घरजा वैकुंठ लटिके वचन नाही देही उदासीन येते उपकारासाठी आले घरजा वैकुंठी मधुरा वाणी उठी तुका म्हणे भावकोटी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्रवचनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देव मान्य संत संत मान्य संत जग मान्य संत महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग सेवेकरिता निवडलाय तुमच्या आमच्या परिचयाचा महाराज अभंग या सेवेकरिता निवडलाय अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणे हे वक्त्याचं अर्थ कर्तव्य असतं पहा आज या ठिकाणी कैलासवासी सौभाग्यवती अरुणा ज्ञानेश्वर साकोरे
आई साहेबांना जाऊन 4 महिने झाले आणि त्यांची भरणी श्राद्धाचा कार्यक्रम 4 महिने कसे झाले महाराज कळलंच नाही. आज आई साहेब गेलेले 4 महिने होत आहेत. आईचं कसं असतं महाराज, आईचं पंथी सारखं असतं. पंथी जास्त प्रकाश देत नाही. हो, समयी पंथी जास्त प्रकाश देत नाही, पण पंथी समयी घराचं मंदिर करत असते. अहो, देवाला उजेड ठेवत असते. तशी आपली आई घराचं मंदिर करत असते. आई जर घरात असेल ना, मला झोपडीत आई असू द्या, पण ते घर एखादा महान वाड्यासारखं असतं, एखादा हवेली सारखं असतं. आणि आज या ठिकाणी आई साहेब आपल्याला सोडून गेल्या, कुठेतरी उणीव भासते महाराज. कारण ज्याला हात नाही महाराज त्याला विचारा हाताचे दुःख, पाय नाही त्याला विचारा पायाचे दुःख, पण ज्याला आई नाही ना मायबाप त्याला विचारा आईचे दुःख. आई ही आईच असते महाराज. आणि आई सारखं श्रेष्ठ दैवत जगात नाही. आपण म्हणतो ना, आपल्या आई वडिलांसारखे नका करू पांडुरंग परमात्म्याची सेवा, नका जाऊ पंढरीला, नका जाऊ आळंदीला, इथे आई वडिलांची सेवा करा, तो भगवान इथे. अहो, काय तीर्थयात्रेला जातो, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. कशाला जातात तीर्थयात्रेला? इथे येऊन माय बापाची सेवा करा, तो भगवंत इथे येईल. त्यामुळे आज 4 महिने होत आहेत मायबाप आपल्यातून आई साहेब सोडून गेले, आणि त्यानिमित्त असणारा कार्यक्रम आणि सगळा शोकाकुल परिवार, साकोरी परिवार असेल, बारणे परिवार असेल, गुंड परिवार असेल, सर्व शोकाकुल परिवार ह्या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मंडळी, तुम्हाला सर्वांना धन्यवाद देऊन प्रवचन सेवेला सुरुवात करतो महाराज. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, जगद्गुरु तुकोबराय संसाराला धन्यता देत आहेत. हा, संसाराला धन्यता देत आहेत. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय 4 जीवन सांगतायत महाराज. 4 जीवन सांगतात. पहिलं म्हणजे धिक जीवन, पहिलं धिक जीवन, दुसरं निंद्य जीवन, तिसरं स्तुत्य जीवन, आणि चौथं म्हणजे धन्य जीवन महाराज. धिक जीवन, विषय पामर जीवाचं धिक जीवन. दुसरं निंद्य जीवन, रात्रंदिवस संसाराचा बोजा पाठीवर घेऊन फिरतो, नुसता संसार बायका पोरं यांचाच विचार करतो, त्याचं निंद्य जीवन आहे बाप. आणि तिसरं स्तुत्य जीवन. स्तुत्य जीवन आपले तुकोबराय काय सांगतात? स्तुत्य जीवन म्हणजे साधकाचं जीवन, आणि चौथं म्हणजे धन्य जीवन. धन्य जीवन आपल्या संतांचं जीवन आहे. आता धिक जीवन, जगद्गुरु तुकोबराय कशाचा धिक्कार करतायत? जो विषयाच्या अधीन आहे त्याचा जगद्गुरु तुकोबराय धिक्कार करतायत. तुका म्हणे विषयाचा धिक्कार करे, म्हणजे जो विषयाचा धिक्कार, जो विषयाच्या अधीन जातो त्याचा जगद्गुरु तुकोबराय धिक्कार करतायत महाराज. दिग्जीने ज्याचे विषया अधीन परलोक मान नाही तेथे. हो, जो विषयाच्या अधीन त्याला परलोकात मान नाही. जया आळस निद्रा फार अमित आहार अघुर्या. ज्याला आळस जास्त आहे, निद्रा जास्त आहे, त्याचा सुद्धा जगद्गुरु तुकोबराय धिक्कार करतात महाराज. त्याचा सुद्धा धिक्कार करतात. पहा, धिकजीने ज्याचे लोभावरी मन, हो, ज्याचं लोभावर मन त्याचा सुद्धा जगद्गुरु तुकोबराय धिक्कार करतायत महाराज. मग त्यामुळे जगद्गुरु तुकोबराय पहिला वर्ग सांगतायत तो धिक जीवन. पहिले जीवन सांगतायत ते धिक जीवन. आता दुसरं जीवन पाहिलं तर निंदात्मक जीवन, निंदे जीवन. मग निंदे जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबराय संसारात सांगतात. मग निंदे जीवनात काही लोक फक्त आपली मुलं, आपली बायको आणि आपला संसार याचा विचार करतात महाराज. हो, मग संसार कसा आहे? संसार दुःख मूळ, चहूकडे हिंगळ, विश्रांती नाही पोहते, रात्रंदिवस तळमळ. असा असणारा हा संसार मायबाप, आणि आपण त्या संसारासाठी पळत असतो महाराज. दुःख वाटवली आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे, आणि त्या संसाराकरता आपण पळत असतो मायबाप. संसारात धन्यता नाही. जगद्गुरु तुकोबराय संतांच्या सेवेत, देवाच्या सेवेत धन्य म्हणतात.
पहा, मग काही लोक फक्त संसार, आपला संसार, महाराज हे संसार पहा प्रपंचात आणि परमार्थात जमीन आसमानचा फरक आहे मायबाप. हा प्रपंचाचा विषय घेतला तर प्रपंचाचं एकेरी वाहतूक आहे आणि परमार्थाचा विषय घेतला तर परमार्थाची दुहेरी वाहतूक आहे. पहा, बापाचं मुलावर प्रेम आहे पण मुलाचं बापावर ऐकणं शाश्वती नाही मायबाप. जर संतांचं देवावर प्रेम आहे आणि देवाचं सुद्धा संतांवर प्रेम आहे महाराज. त्यामुळे परमार्थातलं प्रेम आणि प्रपंचातलं प्रेम हे एकेरी वाहतूक आहे. अहो पहा ना, एक मुलगा पत्र्यावर चढला, पत्र्याचं काम करण्यासाठी पत्र्यावर चढला आणि वडील शेतातून घरी आले महाराज. आणि शेतातून घरी आल्यानंतर वरच्या बाळूला म्हणले, बाळू ऊन लागते, पाण्यात चटके बसतात, खाली उतर. मुलगा खाली उतरायला तयार नाही मायबाप. नंतर परत 5 मिनिटांनी मुलगा येतोय, वडील येत आहेत, वडील म्हणतायत बाळू खाली उतर, पायाला चटके बसतायत, तरीही मुलगा खाली उतरायला तयार नाही. आणि तिसऱ्या वेळेस ज्यावेळेस वडील आले महाराज, तर बाळू म्हणला, बाबा तुम्हाला कळत नाही का, पत्रा तुटायला लागलाय, पाणी खाली गळायला लागले, तरी तुम्ही खाली सारखं खाली उतर खाली उतर खाली उतर लावले काय बाबा तुम्ही. त्यावेळेस बाबा हुशार होते महाराज. बाबा घरात गेले आणि घरात गेल्यानंतर वरच्या बाळूचा छोटा बाळू पाळण्यामध्ये झोपलेला होता. तो बाळू उचलला आणि उन्हात आणून ठेवला महाराज. तो बाळू उन्हाच्या चटकेने रडायला लागला आणि तो वरच्या बाळूने पाहिलं, बाबा तुम्ही करताय काय नेमकं, माझा बाळू रडतोय. पण त्यावेळेस वडील म्हणतायत, जोपर्यंत माझा बाळू वाचत नाही तोपर्यंत तुझा बाळू उचलत नाही. आणि वरचा बाळू खाली आला. म्हणजे महाराज मला सांगायचं तात्पर्य काय, जे परमार्थातलं प्रेम आहे ते देवाचं संतांवर आहे, संतांचं देवावर आहे. पण प्रपंचातलं प्रेम एकेरी वाहतूक आहे महाराज. हो, एकेरी वाहतूक आहे. हे झालं निंदे जीवन. निंदा करताय जगद्गुरु तुकोबा आहे. आता साधकांचं जीवन महाराज. हो, साधकांचं जीवन. एखादा विद्यार्थी, एखादा साधक जर आळंदीला गेला ना मायबाप, आणि आळंदीला गेल्याच्या नंतर त्याला आई वडिलांची आठवण येत असते. तो आठवण काढत असतो तो आई बाबाची, कारण नवीनच असतं महाराज. मग तो आळंदीच्या घाटावर जाऊन बसतो आणि आई वडिलांची आठवण काढत असतो. पण ज्या वेळेस तो माऊलींच्या समाधीवर डोकं ठेवतो ना मायबाप, त्यावेळेस माऊली त्याला आपलंसं करतायत. अनाथांची माय असणारे ज्ञानोबा. ज्ञानबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. ज्ञानबाई माझी अनाथांची माय. पहा, असे असणारे ज्ञानोबा आहे. त्या साधकाला आपलंसं करतायत. कधीच स्वतः ज्ञानोबा मायबाप होत आहेत मला त्या साधकाचे. त्या साधकाला आपलंसं करतायस. हा, साधकांचा माय बाप दर्शनी हरिताप, सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. हो, ज्ञानोबा आहे साधकाला आपलंसं करतायत. हा, आळंदीत गेल्यानंतर मधुकरी मागून जेवण करावं लागतं. पण ते ज्ञानोबा आहे कधीच कोणत्या साधकाला उपाशी पोटी झोपू देत नाही महाराज. हा, मधुकरीची परंपरा ज्ञानोबारायांची. ज्ञानोबारायांची मधुकरी चालू केली ज्ञानोबारायांनी. पहा, ज्या वेळेस ज्ञानोबारायांच्या आई वडिलांनी ध्यान प्रायचित्त घेतलं ना मायबाप, आणि 2 दिवस झाले विठ्ठलपंतांनी ध्यान प्रायचित्त घेतले. 2-3 दिवस गेले आणि मुक्ताई ज्ञानोबारायांकडे आले. दादा, 3 दिवस झाले रे, पोटात अन्नाचा कण नाही, भूक लागते, काहीतरी कर दादा. मग ज्ञानोबाराय निवृत्ती दादाकडे जात आहे. दादा, मुक्ताला भूक लागली, चिमुरडी मुक्त आहे, काहीतरी कर दादा. त्यावेळेस निवृत्ती दादांनी सांगितलं, ज्ञाना, आता असं बसून उपयोग नाही बाबा, तू आता ही जी उपरण आहे त्याची झोळी कर आणि तू आळंदीत जाऊन मधुकरी माग ज्ञाना. ते ज्ञानोबाराय आळंदीत निघाले महाराज मधुकरी मागण्या करतात. आळंदीत प्रत्येकाच्या घरासमोर जात आहे. अहो, संन्याशाची मुलं भिकारणी मुलं असं म्हणून ते चिडवायचे. हो, काही 2 लोकांनी दिलं महाराज, परमार्थित लोकांनी 2 थोडंफार अन्नधान्य दिलं, पण त्यातही ब्राह्मणाच्या लोकांनी माती कालवली मायबाप, शेण अंगावर टाकलं, चिखल कालवला. ज्ञानोबा रडत घरी आले आणि झोपडीचा दरवाजा लावून घेतला मायबाप. आणि झोपडीचा दरवाजा लावला आणि ज्ञानोबा आत बसले. झोपडीचा दरवाजा ताटी उघडत नाही ज्ञानोबा. आणि मग ती छोटी शिमुरडी मुक्ता बाहेर आली. दादा, काय झालं रे, तू का आतमध्ये बसलायस? दादा, दरवाजा उघड ना. दादा, ताटी उघड ना. दादा, तू का आतमध्ये बसलायस दादा? पण दादा ताटी उघडायला तयार नाही मायबाप.
पहा ती एवढी चिमुरडी मुक्ता ज्ञानोबारायांना उपदेश करते, दादा अरे तू योगी पावन आहेस, तू योगी आहेस, लोकांचा अपराध सहन करण्याकरता तू इथे आलाय दादा, आणि तू जर आतमध्ये बसलो तर दादा कसं होईल रे दादा. दादा ताटी उघड ना दादा. दादा दादा ऐकणार रे दादा, आयुष्यात इथून पुढे मला कधीच भूक नाही लागणार रे दादा, मी तुला कधीच म्हणणार नाही दादा मला भूक लागली म्हणून दादा. दादा ताटी उघड ना दादा. आणि ती छोटीशी मुक्ता ज्ञानोबारायांना उपदेश करते, हो योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, योगी पावन मनाचा. आणि योगी असणारे ज्ञानोबा दादा, अरे कोणी जीभ दाताने चावली म्हणून कोण काय दात पाडतं का रे दादा. जीभ दाताने चावली कोणी बत्तीशी पाडली. दादा दादा ताटी उघड ना दादा. पण ज्ञानोबाला ऐकायला तयार नाही. मुक्ते अगं आपल्या आई वडिलांनी ह्यांच्या करता देहांत प्रायचित्त घेतलं मुक्ता, तरी ह्या लोकांना आपली किंमत नाही. अजूनही लोक किंमत करत नाही मुक्ता. आपण करायचं काय, आपण करायचं काय. दादा अरे तू वैष्णवांचा वैष्णव आहे, आणि तूच जर असं आतमध्ये बसला तर कसं होईल रे दादा. दादा बाहेर ये. आणि मग त्यानंतर ज्ञानोबा बाहेर आले महाराज. सगळ्यांनी गळ भेटून मिठी मारली आणि रडायला लागली महाराज ते आई वडील. आणि तेच ज्ञानोबा आज साधक कुणीही आळंदीत गेल्यानंतर कोणालाही उपाशी ठेवत नाही मायबाप. कोणी कोणताही साधक असू द्या, कधीच उपाशी पोटी तो साधक झोपत नाही मायबाप. हा मग निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई हे नाव का बरं. मनाची निवृत्ती व्हावी म्हणून निवृत्ती. मनाची निवृत्ती झाल्यानंतर ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून ज्ञानदेव. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मार्ग सोपा व्हावा म्हणून सोपान काका. आणि मार्ग सोपा झाल्यानंतर मनाची मुक्ती व्हावी म्हणून मुक्ताई. ही झाली बावंडांची 4 नाव महाराज. साधकांचं सांगायचं झालं तर साधकांचं जेवढं सांगून तेवढं कमी महाराज. आणि ते ज्ञानोबा आहे कधीच साधकांची आठवण, कधीच आई वडिलांची आठवण येऊ देत नाही महाराज. ते ज्ञानोबा आहे. हा मग साधकांच्या पाठीमागे उभं राहून साधकांची सेवा ते ज्ञानोबा करत असतात महाराज. म्हणून तिसरं सांगितलं ते स्तुत्य जीवन, स्तुती करण्यासारखं जीवन आहे महाराज साधकांचं. आणि चौथं म्हणजे धन्य जीवन. मग धन्य जीवनातलं कोणतं तर धन्य जीवन हे संतांचं जीवन आहे मायबाप. हा संतांचं जीवन. हा मग संतांचं कोणत्या संतांचं जीवन आहे. सर्व संतांचं जीवन. पण एक उदाहरण घेतलं तर जगद्गुरु तुकोबारायांचं धन्य जीवन आहे. स्वतः भगवान पांडुरंग परमात्मा तुकोबारायांना नेण्याकरता आला महाराज. मग हे संतांचं धन्य जीवन आहे मायबाप. पहा नामदेवरायांनी 100 कोटी अभंग लिहिण्याचा संकल्प केला महाराज. 100 कोटी अभंग लिहायचे संकल्प केला नामदेवरायांनी. देवाला कळालं नामा काय करून बसलाय, 100 कोटी अभंग कसं शक्य होईल रे. देवा वाल्मिकीला कसं शक्य झालं रे. नामदेवराय ऐकायला तयार नाही. म्हणून देव रुक्मिणी मातेकडे गेले. रुक्मिणी मातेला देव सांगू लागले, रुक्मिणी तुला आता त्याच्या जिभेवर वास्तव्य करावं लागेल. तेव्हा कुठेतरी 100 कोटी अनुभव पूर्ण होतील. मग रुक्मिणी माता नामदेवरायांच्या जिभेवर वास्तव्याला एवढी ताकद होती नामदेवरायांमध्ये. पहा नामदेवरायांकरता देवाने मंदिर फिरवलं होतं महाराज. हो फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेव हाती दूध प्याला, ओ नामदेवा हाती दूध प्याला. पहा आणि तेच नामदेवराय. पहा नैवेद्य हातीचा मूर्तीजीवी नामदेवरायांच्या हाताने देव नैवेद्य प्राशन करतो. नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्तीजीवी असे असणारे नामदेवराय. आणि त्यांच्याकरता रुक्मिणी माता जिभेवर वास्तव्याला. 4 दिवशी सांगे भीमा तीरी हरी, बैसावे जीवावरी नामयाच्या. हा 4 दिवशी सांगे ते भगवान पांडुरंग परमात्मा रुक्मिणी मातेला सांगतो की त्या नामदेवरायांच्या जिभेवर वास्तव्य कर, तेव्हा 100 कोटी अभंग पूर्ण होतील. मग सगळं घरच्या घरी महाराज अभंग लिहिण्याकरता बसले. सगळं घरच्या घरी. हा मग सगळे जण अभंग लिहिण्याकरता बसले महाराज. नामदेवरायांच्या घरात किती लोक होते महाराज. 14 नामदेवाच्या घरी 14 जणे स्मरते हरी. हा 14 लोक नामदेवरायांच्या घरी. राजाई गोजाई दोघी सासू सुना, नामा दामा जाना बाप लेखा. हा तुम्हाला सगळं माहितीचे महाराज. सगळे जण अभंग लिहिण्याकरता बसले. पहा लाडाई गोडाई
यसाई साखराई 2.5 कोटी केले त्यांनी 1.5 कोटी अभंग विठ्याचा रगडा प्रेमाचा झगडा प्रेमळ तो 12.5 कोटी जनाईची वाणी येती चक्रपाणी तिच्या घरा. मग 1.5 कोटी अभंग प्रत्यक्ष कवित्व तिष्ठे. आता राहिलं किती महाराज? 50 लक्ष अभंग. मग 50 लक्ष अभंग रुक्मिणीने केले, राहिले ते बाकी 4 कोटी. मग नामाने आई निवड केली निकी, राहिले ते बाकी 4 कोटी. पहा, मग 4 कोटी अभंग पूर्ण करण्याकरता जगद्गुरु तुकोबा यांचा जन्म. नामा सोडून वैकुंठा आला कनकाईच्या पोटा, आला कनकाईच्या पोटा. नामा सोडून वैकुंठा आला कनकाईच्या पोटा. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. जगद्गुरु तुकोबाराने अवतार घेतला माय बाप. मग बिहू गावामध्ये जगद्गुरु तुकोबा अभंग लिहितायत, भंडाऱ्यावर जातायत, बोराड्यावर जातायत, भामचंद्रावर जाऊन अभंगाचं काम करतायत. जगद्गुरु तुकोबा 4 कोटी अभंग पूर्ण करायचे महाराज. आणि 4 कोटी अभंग पूर्ण झाल्याच्या नंतर नाही बाप जगद्गुरु तुकोबा देवाचा धावा करतायत. देवा, ज्या वेळेस मी नामदेवरायांच्या अवतारात होतो त्यावेळेस तुम्हाला एक शब्द दिला होता की ज्या वेळेस 4 कोटी अभंग पूर्ण होतील त्यावेळेस मी तुला स्वतः नेले येईल. अंगी आपुलिया स्वतः तुका म्हणे मज येतील न्यावया अंगी आपुलिया स्वतः. मग देवा, तू आता का मला नेला येत नाही रे? 4 कोटी अभंग पूर्ण झाले, म्हणजे किती आता अडवणी करायची, उडवणी करायची? बास देवा, आता बास, तू आम्हाला नेले. मग जगद्गुरु तुकोबा त्या माऊलींकडे जातात महाराज. त्या माऊलींकडे जात आहेत आणि माऊलींकडे गेल्याच्या नंतर माऊलींकडे गेल्याच्या नंतर माऊली समोर तुकोबा अभंग म्हणतात. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, हेची कृपा दान तुमचे मज, आठवण तुम्ही द्यावे काळगंगा, किंवा माझी सांगा का माझी आठवण त्या भगवान पांडुरंग परमात्म्याला सांगा. माऊली, किती दिवस झाले त्या भगवंत मला नेण्या करता येत नाही. 4 कोटी अभंग पूर्ण झाले, माऊली माझ्या आठवण त्या भगवंताजवळ सांगा. पण माऊली म्हणतायत जगद्गुरु तुकोबा भगवान आमच्याकडे येत आहेत हे तुम्हाला कोणी सांगितलं? त्यावेळेस जगद्गुरु तुकोबा सांगताय, माऊली तुमच्याकडे भगवान पाहुणे म्हणून येत आहेत. माझा निरोप फक्त त्या भगवंताजवळ पोहोचवा माऊली, माझा निरोप त्या भगवंताजवळ पोहोचवा. माऊली सांगताय तुकोबा तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात, तुम्ही त्या गरुडाकडे जा. जगद्गुरु तुकोबा गरुडाकडे जातायत, गरुडाला विनंती करतायत. गरुडाचे पायी देवी वेळोवेळा डोली, वेगी आणावा तो हरी, मज दिना ते उतरी. हो, मग गरुडाला विनवणी करतायत महाराज. ते जगद्गुरु तुकोबा गरुडाकडे येत आहेत, गरुडाला विनवणी करतात. पण गरुड म्हणतोय तुकोबा तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात, तुम्हाला शेषाकडे जावे लागेल. तुम्ही जर शेषाकडे गेलात तर निश्चित तुमचे काम होईल. पहा, तुकोबा शेषाकडे जात आहेत आणि शेषाला विनवणी करतायत. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा, वेगी आणावा तो हरी, मज दिना ते उद्धरी. आणि मग शेष देवाला जागा करतायत महाराज. हो, देवाला सांगतायत भगवान तो देहूचा तुकाराम आंबेले तुमची वाट बघतोय. ते जगद्गुरु तुकोबा तुमची वाट पाहतायत. त्यांनी लोकांचा माथा सुधरावा म्हणून गाथा तयार केली आणि त्याच माथ्याने आज जगद्गुरु तुकोबारांची गाथा पाण्यात बुडवली महाराज. आणि ते जगद्गुरु तुकोबा आणि काही दिवसानंतर संतांचा निरोप आला की तुकोबा तुम्हाला नेण्याकरता देव येतोय. निरोप या संता हाती आला आणि निरोप आल्यानंतर जगद्गुरु तुकोबा आनंदात आहे. मग सगळ्यांना सांगत सुटले महाराज, मला देव नेण्याकरता येतोय. मग वैकुंठाला चला, वैकुंठाला चला. पण कुणी येत नाही महाराज सोबत, कुणी वैकुंठाला येत नाही. आणि मग देव आला महाराज आणि आल्याच्या नंतर बाजावर बसला महाराज. मग जगद्गुरु तुकोबा जिजाला सांगतात, का ग आपण देव तर आलाय पण स्वयंपाक काय करायचा? पाहुणे घराशी आज आले ऋषिकेश, काय करू उपचार?
काय करूपचार, काय करूपचार, उपमोडकी दरदर. हो, काय करायचं उपचार? आणि मग काय? दरदरीत पाण्या माझ्या रांधलेल्या कन्या. मग जगद्गुरु तुकोबारायांनी कन्या केल्या महाराज. हो, आणि कन्या खाण्यासाठी देव बसले, पण पाण्यात कन्या नाही, कन्यात पाणी नाही, तर पाण्यात कन्या टाकल्या महाराज. एवढ्या पातळ कन्या. आणि जगद्गुरु तुकोबाराय भगवंतासोबत बसलेत. कन्या काय आवडत नव्हत्या महाराज. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा विदुराच्या घरच्या कन्या जरा बऱ्या असतील रे, पण ह्या जरा कन्या पातळ झाल्या. विदुरा घरच्या बक्षुनी कन्या परमानंदे झाला. हो, आणि ह्या कन्या पातळ झाल्या, पण देव चतुर्भुज होत आहेत, 4 हाताचे देव होत आहेत महाराज. आणि त्या 3 हाताने पत्रवळीचा खोलगट भाग केला आणि एका हाताने सपाटा चालू केला महाराज देवाने. आणि कन्या खाल्ल्या. आता जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की देवा आता मी जरा गावात जाऊन कोणी माझ्या सोबत येते का बघतो, पण कोणीच सोबत यायला. लोक येडा म्हणायचे, येडा तुका अविचार करतो बडबड फार. हो, तुकोबाराय येडे झालेत म्हणायचे. तुकोबाराय येडे होते का महाराज? ज्याच्या पत्नीच्या पायातला काटा काढण्याकरता भगवान पांडुरंग परमात्मा यायचा, तो माणूस येडा असेल का? त्यांची इतकी श्रीमंत कोणी नव्हतं महाराज. 300-400 एकर जमीन जगद्गुरु तुकोबारायांना होती. त्या भक्ती करण्याच्या नादात सगळे वाटून टाकले. आपल्याला नको कर्ज खाते कोणाची, आपल्याकडे नको कोणी यायला, असे असणारे उदार अंतकरणाचे जगद्गुरु तुकोबाराय. आणि आज वैकुंठाला चालले पहा. 8 दिवस झाले कोणी यायला तयार नाही. मग भगवंत म्हणले तुकोबाराय आता जावं लागेल. मग नांदरुकीच्या झाडापाशी आले, सर्वांना विनंती केली, आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सगळा सांगावी विनंती माझी. वाढ झाला उभा पांडुरंग, वैकुंठी श्रीरंग उजाडतो, अंतकाळी विठुआ मासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. पहा, आणि त्यानंतर भगवान पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकोबारायांना घेऊन गेले. हे झालं धन्य जीवन मायबाप. हो, संतांचं धन्य जीवन आहे महाराज. हो, जे भक्ती करतो त्याचं धन्य जीवन. हो, आणि देव भक्ताच्या कायम पाठीमागे उभे राहावे, देव भक्ताचा सांभाळ करत असतो महाराज. हो, जनाईन करता देवाने सुळाचं पाणी केलं महाराज. सुळाचं पाणी केलं जनाईन करता. भक्ताचं काम करत असताना देव कधीच लाजत नाही. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. हा, जनाईंच्या घरी रोज देव जनाईंना काम करण्याकरता यायचे, पण जनाई पण त्यांना बोलवायचे ना महाराज. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेकी, ओव्या गाऊ कौतुके तू येरबा विठ्ठला, जीव शिव दोन्ही खुंते गे प्रपंचाचे नेते गे, लावणी 5 बोटे गे तू येरबा विठ्ठला. आणि असे असणारे भगवान पांडुरंग परमात्मा जनाईंना काम करू लागायचे महाराज. झाडलोट करी जाणी किरभरी चक्रपाणी, किरभरी चक्रपाणी, झाडलोट करी जाणी. अहो, जनाईंनी झाडलोट केल्यानंतर देव केर भरायचा, एवढं खालच्या लेवलचं काम देव करायचा होतो भगवान पांडुरंग परमात्मा. पण एक दिवस काय झालं, देव आले आणि देवाचे अलंकार जनाईंच्या घरी विसरले. अलंकार विसरून देव परत विटेवर जाऊन उभे राहिले. सगळीकडे बोंबाबोंब चर्चा की देवाचे अलंकार चोरीला गेले. सगळीकडे शोधाशोध, अलंकार सापडले ते जनाईंच्या घरी. जनाईंच्या घरी अलंकार सापडले महाराज. मग जनाई दोषित ठरवण्यात आलं. हो, आता जनाईंना कोणती शिक्षा द्यायची म्हणून सगळ्यांना विचारायला लागले महाराज. ब्राह्मणांनी शिक्षा ठरवली, सुळावर द्यायचं जनाईंना. हो, चंद्रभागेच्या तीरावर सूळ उभा केला आणि ज्या दिवशी जनाईंना शिक्षा द्यायची महाराज, त्या दिवशी जनाई भगवंताच्या रावळात आले. डोळे भरून त्या भगवंताला पाहिलं. देवा, तुला वाटतं का रे मी चोरी केली? हे भगवंता, तुला जर असं वाटत असेल तर तू मला निश्चित शिक्षा कर बाबा, पण तुला असं वाटतं का रे मी चोरी केली म्हणून? पण देव बोलत नाही महाराज. देवा, आणि त्यावेळेस जनाई देवाला शिवाय देतात. अरे अरे बिठ्या, मुळ माईच्या कारट्या, मला सगळं माहिती आहे. आणि जनाई
भगवान पांडुरंग परमात्म्याला शिवाय देताय, देवा काय तुझ्या द्वारात न्याय रे, मी चोरी केली नाही तरी तू मला दोषी ठरवतोय. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दारिद्र्य तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार. हो, अरे कीर्तिमानाचा तू अपमान करतोय, चोरट्याला पुण्यवंत करतोय, असा असणारा तू दरिद्र भाग्यवंत करतोय. सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला मुष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटीला गेला, असा असणारा तो भगवान पांडुरंग परमात्मा. तुझ्या द्वारात काय नाही भगवंता, काय नाही तुझ्या द्वारामध्ये. आणि जनाई सुळावर आले महाराज. पहा, ऐकुनी सोपान जनाईची वाणी, देवाने केले त्या सुळाचे पाणी. सुळाचं पाणी केलं त्या भगवान पांडुरंग परमात्म्याने. एवढी कोणताही भक्तावरती कोणताही अडीकडीचा प्रसंग आला, कोणताही मरणही प्रसंग आला तर देव तात्काळ धावून येत असतो. ते झालं धन्य जीवन. धन्य जीवन. हो, धन्य जीवनामध्ये बरेच चोखोबारायण करता देवाने काय केलं महाराज. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडा दार हाका मारी. ज्या वेळेस चोखोबारांच्या पत्नीचं बाळात पण जवळ आलं महाराज आणि चोखोबारांना सांगितलं जा आणि ताईसाहेबांना बोलून आणा. त्यांच्या पत्नीने सांगितलं, पण ज्या वेळेस चोखोबाराय ताईसाहेबांना बोलवण्याकरता निघाले तिकडून वारकरी चालले होते महाराज. दिंडी पंढरपूरला येत होती. चोखोबाराय त्या दिंडीमध्ये सामील झाले आणि भगवंताला समजलं चोखोबाराय आता महिनाभर काय इकडे येणार नाही. मग भगवंताने स्वतःने चोखोबारांच्या बहिणीचं रूप धारण केलं आणि दरवाजाला थाप मारली. चोखोबाची बहीण झाला शारंधर, वहिनी उघडा दार हाका मारी. हो, आणि स्वतः चोखोबारांच्या पत्नीचं बाळंतपण केलं महाराज भगवंताने. हो, बाळंतपण केलं. एवढं अपवित्र असणार, एवढं पवित्र असणारे काम महाराज, पवित्रच म्हणता येईल त्या गोष्टीला. एवढं खालच्या लेवलचं काम भगवान पांडुरंग परमात्मा करत असेल तर भक्तासाठी तो काय करू शकत नाही महाराज. हो, भक्तासाठी तो काहीही करू शकतो मायबाप. फक्त मनापासून जो भक्ती करतो, निष्ठा भाव, भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नको. निष्ठावंत भावाने जो भक्ती करतो त्याला भगवान पांडुरंग परमात्मा कशाचीच कमी करू देत नाही, कशाचीच कमी पडू देत नाही. पहा, मग त्यासाठी भक्त पण कसा असावा लागतो. देहावर उदास राहून जो भगवंताची भक्ती करतो त्याला भगवंत कोणत्याच गोष्टीची कमी पडू देत नाही. भक्तशी जाना जे देही उदास, गेले आशापाश निवारणी. कोणताच आशापाश नाही त्याच्याकडे, असा भक्त असावा. मग भक्त पण त्याला म्हणता येईल की त्याच्याकडे काहीच नाही आणि आपण म्हणतो निर्वाणी गोविंद से मागे पुढे काहीच साकडे पडून देते. मग कोणतंही संकट जर भक्तावर आलं महाराज तो त्याचं निरासन करत असतो, निवारण करत असतो. भगवंत मागे पुढे उभा राहून भक्ताचा सांभाळ करत असतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. पहा, मग जगद्गुरु तुकोबाराय ही 4 जीवन सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्याच्या अंतकरणात दया आहे, ज्याच्या हृदयात दया आहे, ज्याच्या मनात दया आहे तो धन्य आहे आणि त्याचा संसार धन्य आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय पहिल्या चरणात सांगतायत, धन्य ते संसारी. हो, धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरी. ज्याच्या अंतकरणात दया आहे महाराज त्याला जगद्गुरु तुकोबाराय धन्यता देतात. हो, दया जर पाहिली तर संतांच्या अंतकरणात दया आहे, देवाच्या अंतकरणात दया आहे. हो, आणि आईवडिलांच्या अंतकरणात सुद्धा दया आहे मायबाप. हो, आईवडिलांचा विचार केला तर एक दृष्टांत तुम्हाला सांगतो. एक आई आजारी पडली मायबाप, मुलगा सांभाळायला तयार नाही. आई आजारी पडली. आईच्या भावाने खूप प्रयत्न केले, हॉस्पिटलमध्ये नेले, सगळीकडे नेले, सगळे प्रयत्न केले महाराज, पण आई नीट होत नाही महाराज. पण त्यानंतर आई बोलली, दादा बाद झाला, आता मला माझ्या मुलाला राहू दे,
मला मुलांना पाहून मला प्राण सोडला तरी, माझा प्राण गेला तरी चालेल रे बाबा, पण मला माझ्या मुलांना पाहू दे. त्यानंतर दादाने मुलांकडे आणून घातलं महाराज. 2 दिवस मुलांनी सांभाळलं. तिसऱ्या दिवशी जरा आईची छेड चालू झाली महाराज. आथरुणावर लोळलेली आई. कधी मुलांनी तिचा सांभाळ केला नाही मायबाप, कधी तिला विचारलं नाही, कधी काहीच नाही मायबाप. तिची पत्नी म्हणली मी नाही काय करणार, तुम्हाला करायचं असेल तर करा, मी चालली म्हणून. थांबली नाही पत्नी. त्यानंतर मुलाने 2 दिवस पाहिले, 3 दिवस पाहिले, विचार केला कसा या आईला इथे ठेवून आपण करायचं काय महाराज. आणि त्या आईला त्यांनी डिसिजन घेतला की त्या आईला जंगलात नेऊन ठेवायचं मायबाप, जंगलात नेऊन ठेवायचं. आणि त्या आईला जंगलात नेऊन ठेवण्याकरता गाडी पाहिली, गाडी आणली, आईला उचललं, गाडीत ठेवलं, गाडी जंगलाच्या दिशेने धावू लागली मायबाप. आणि जंगलाच्या दिशेने गाडी जात असता एक जंगल आलं, जंगलाच्या बाहेर गाडी लावली, आईला गाडीतून बाहेर काढलं, खांद्यावर घेतलं आणि जंगलाच्या आतमध्ये प्रवेश केला, जंगलामध्ये प्रवेश केला. आणि जंगलामध्ये गेल्याच्या नंतर आत 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 गेला आणि एका झाडाच्या बुडाला आईला ठेवलं महाराज. आईला ठेवल्याच्या नंतर आईने तिच्या बाळाच्या तोंडावरून हात फिरवला महाराज. बाळू, घरी जाताना नीट जा रे बाबा, तुझ्या बायकोची काळजी घे, मुलांची काळजी घे, तुझी काळजी घे. ती अंतःकरणात दया सांगतो महाराज. आणि आईला ठेवल्याच्या नंतर बाबा इथून परत तुझ्या गाडीपर्यंत जाईपर्यंत नीट जा, इथे हिस्र प्राणी आहे, पक्षी आहे, वेगवेगळे प्राणी येते, त्यामुळे तिथून जाताना नीट जा बाबा. हे आईचा अंतःकरणात दया आहे महाराज. आणि हे बघ बाळा, जेव्हा तू मला पाठीवर घेतलं ना दादा, त्यावेळेस मी जो पाला येत होता तो पाला तोडून मागे टाकलाय. जसा जसा तुला हिरवा पाला दिसेल तशी तशी तुझी वाट सुरळीत आहे, तशा तशा वाटेने जा, तू योग्य रीतीने तू तुझ्या गाडीपर्यंत पोहोचशील, तसा जा. पहा, आईचं अंतःकरण असं असतं महाराज, दयाचं अंतःकरण आहे. आणि ती आई गेल्याच्या नंतर मुलगा रडत असतो महाराज. आणि आईला म्हणत असतो, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार, आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. पहा, कधी त्या आईला विचारलं नाही, कधी त्या आईला सांभाळलं नाही. आणि तो मुलगा म्हणतो आई माझी मायेचा सागर. काय उपयोग माझा धूमपानाचे. आणि ती आई गेल्याच्या नंतर वरून ती आई म्हणते, बाळा तू कधी दुधाचा ग्लास मला दिला नाही रे, कधी दवाखान्यात नेलं नाही रे, कधी मला विचारलं नाही रे, आणि तू माझ्यासाठी आता रडतोयस आणि म्हणतोय आई माझी माय. काय उपयोग आहे बाबा या गोष्टीचा. तुझ्या करता मी रात्रंदिवस कष्ट केले, तुला एवढं मोठं केलं, आणि तू आता म्हणतोय बाळा मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजिले, मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ घशाला, उगीच ताण नको देऊ घशाला, नको दिखावा दाऊ जगाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला, मी तुला पाहून प्राण रोखिले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजिले. पुष्प फुलांची सजवणी डोली, स्मशानात मी बांधली खोली, आता तुझ्याशी कोणी न बोली, शेवटी अंगठ्याने पाणी प्याली, मी तुला पाहून प्राण सोडिले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजिले. पहा, ती आई असते मायबाप, आई असते. आईचा विचार केला
तर पहा, डोळे मिटून जी प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात. डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात. डोळे वटारून जी प्रेम करते तिला बायको म्हणतात. आणि डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते ना महाराज तिला आई म्हणतात. आई म्हणतात महाराज. जोपर्यंत तिचा श्वास जात नाही तोपर्यंत तिचं मुलावर प्रेम असतं, तिला आई म्हणतात महाराज. दादा, आई ही आईच असते, नुसते सांभाळणारे काही असल्यावर कळत नाही, रस्त्यावर मिळत नाही, माता कुठेच मिळत नाही. एकदा का आई वडिलांची छत्र डोक्यावर हरपलं ना महाराज की परत आई वडील नाही. आई मायेचा सागर असते, समुद्राची घागर असते आणि चैतन्याचा जागर असते. आई भाजीतलं मीठ, पहिलं विद्यापीठ, फटकाचं व्यासपीठ असते. आई पावसाच्या धारा, थंडगार वारा, मायेचा उभार असते. त्यामुळे आई ही आईच असते, नसते सांभाळणारी ताई किंवा बाई महाराज. त्यामुळे आई बापाची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा. जसं आपण पांडुरंगाच्या मूर्तीला पूजतो ना महाराज, तसं त्या आईच्या मूर्तीला पूजा. हा, त्या आईसारखी मूर्ती जगात नाही महाराज. आईसारखी मूर्ती जगात नाही, पण त्या आईच्या मूर्तीला पूजा ना, आईची सेवा करा ना. माय बाप काय जाता, माय बाप केवळ काशी, मगाशी सांगितलं बाबा मी, त्याने न जावे तीर्थाशी. आई वडिलांची सेवा करा. इथे त्या आईची मूर्ती पूजा, वडिलांची मूर्ती पूजा. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिलास ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिलास ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. शाळेतून घरी येताना कधी उशीर मला होईल. गल्लोगल्ली रानोरानी पाहत फिर मला आई. तुझ्या त्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. तुझ्या त्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. पहा, त्या आई बापाची सेवा करा, आई बापाचं पूजा करा. मग जगद्गुरु तुकोबाराय दया सांगतायत. पहा, दया प्रत्येक गोष्टीतली तुम्ही आई पहा, प्रत्येक गोष्टीतली, सजीवातली, प्राण्यातली आई पहा, पक्ष्यांमधील आई पहा. पहा, एक चिवताई, एक पंख पड छाटलेले, तिचं रक्ताबंबळ झालेली चिवताई, आणि अशा हवेतून आकाशातून उडत चालली होती महाराज. एका पंखाने उडता येत नाही, आणि उडत चालले असताना एका साधू समोर पुरली मायबाप, आणि साधूने तिला तळहातावर घेतलं. अगं चिवताई, एवढी रक्ताबंबाळ झाली असतो तरी पण उडण्याचा प्रयत्न करतेस. त्यावेळेस त्या अश्रूंच्या भाषेत साधूंना ती चिवताई सांगते, साधूजी तुम्ही म्हणलात ना एवढी रक्ताबंबाळ झाली, मला त्याचं काय वाटत नाही साधू. साधूंना ती भाषा कळाली मला चिवताईची. एवढी रक्ताबंबाळ झालीस तू, आणि तरीही तू एवढी उडण्याचा प्रयत्न करतेस, का एवढा अट्टहास. तेव्हा चिमुताई सांगते की साधू, जोपर्यंत मी माझ्या मुलांना पाहत नाही ना, जोपर्यंत माझ्या डोळ्याने मी माझ्या मुलांना पाहत नाही, तोपर्यंत माझ्या अंतःकरणाला शांतता लागणार नाही. हो, शांत माझा अंतःकरण होणार नाही. हे बघ, जोपर्यंत माझी मुलं, ज्या वेळेस मी माझी मुलं माझ्या नेत्रांनी पाहिल ना, त्याच वेळेस मी प्राण सोडेन. तोपर्यंत मला माझ्या मुलांना पाहिजे. हो, माया मंदिर हालले लागे कळस फुटाया. माया मंदिर हालले लागे कळस फुटाया. आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना भेटाया. आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना भेटाया. तिनं बांधल घरट दिला विसावा निवारा. तिनं बांधल घरट दिला विसावा निवारा. घेऊन या पंखा खाली भरविला मोठी तारा. दूर उडाली पाखर पांग आईच फिटाया. आज घायाळ पक्षीनी
जाई पिलाना भेटाया आज घालाळ पक्षी जाई पिलाना भेटाया पहा. आणि चिवताई ती पिलांना भेटण्याकरता म्हणजे प्राण्यामधली आई, पक्ष्यांमधली आई, माणसामधली आई, कोणत्याही जीवातली आई पहा महाराज, त्या आईचं अंतकरण दयेच असतं महाराज, दयेचं अंतकरण. हो, त्या आई वडिलांची सेवा करा मायबाप. हो, आई जर आईचा विचार केला तर आई घराचं मांगल्य असतं महाराज. हो, घराचं मांगल्य असतं. आणि आपण फक्त आई जर पाहिजे म्हटलं तर वडील घराचं अस्तित्व असतं महाराज. ह्या दोन्ही घराच्या मांगल्याला, घराच्या अस्तित्वाला कधीच विसरू नका मायबाप. हो, ते खरे आपले घरातले देव आहे. जेव्हा आपली आई ज्या वेळेस घरातून जाईल ना महाराज, किती मोठी हवेली असू द्या, त्या घराला शून्य किंमत आहे. हा, किती मोठी त्या ठिकाणी उणीव भासते महाराज आईची. त्या ठिकाणी उणीव भासते. त्यामुळे आई वडिलांची सेवा करा. दुसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात? हो, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी आणि येते उपकारासाठी. तर संत कशा करता येतात? तो उपकार करण्याकरता येतात महाराज. हो, या ठिकाणी 3 गोष्टी जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं. पहिला जीव, दुसरा देव, तिसरा संत. जीव, कर्म भोगण्याकरता जीवाची उत्पत्ती. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. हा, कर्म भोगण्याकरता जीवाची उत्पत्ती मायबाप. माऊली महावैष्णव एका ठिकाणी सांगतात, ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतायत, अगा कर्मी जे उरावे तव ते सुख दुःख फळासी यावे, म्हणून ते भोगा यावे देहासी एका. हो, कर्म भोगण्याकरता जीवाची उत्पत्ती असते महाराज. हो, कर्म कोणालाच चुकत नाही महाराज, कोणालाच चुकत नाही. कर्मे राम वनवासी गेला, कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे रावण क्षयू पावला, वियोग घडला सीता देवे. पहा, कर्मामुळे प्रभू रामांना वनवासात जावं लागलं. कर्मामुळे दशरथ राजाला वियोगामुळे मरावं लागलं. कर्मामुळे रावणाला सुद्धा मरावं लागलं महाराज. एवढा श्रीमंत असणारा रावण, त्याला सुद्धा मरावं लागलं महाराज. पहा, रावणाने 3 प्रतिज्ञा केल्या होत्या. पहिली प्रतिज्ञा आकाशाला पायऱ्या करील, झाली का ती? त्याला मरावं लागलं. दुसरी प्रतिज्ञा सोन्याला सुगंधाने, झाली का? नाही महाराज. आणि तिसरी प्रतिज्ञा खारा समुद्र गोडा करील. एवढा श्रीमंत असणारा रावण, त्याला सुद्धा कर्मामुळे मरावं लागलं. कर्म कोणाला चुकत नाही मायबाप, कर्म कोणाला चुकत नाही. हा, फक्त कर्म कसं पाहिजे? तर सत्य कर्म पाहिजे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, घातलिया होय नरका जाणे. हा, आपलं संचित आणि आपलं कर्म सत्य पाहिजे, खरं पाहिजे. आपण जर मनोभावाने देवाची भक्ती केली, मनातून देवाची भक्ती केली, वरच्यावर नाही बाबा, मनातून देवाची भक्ती केली, तर तो देव भेटल्याशिवाय राहत नाही. ते आपलं कर्म झालं नाही बाबा. आपण काय करतो, दिवसभरात काय घडले, ह्याच्यावर आपला जीव, ह्याच्यावर आपलं कर्म असतं नाही बाबा. दुसरं सांगितलंय महाराज देव. आता देवाचं सांगितलंय. देव कशा करता येतो मायबाप? मागे पुढे उभा आहे सांभाळीत. अहो, संतांवर आलेलं संकट निवारण्याकरता देव येत असतो. हा, फक्त देव येत नाही महाराज, तर देवाला बोलवतात. तर कोण बोलवतात? आणि येला रूपावळे करुणी खळे हरिदास, हरिदास आणि येला रूपावळे. अहो, खळ करून हे हरिदास बोलवतात. हे संत मंडळी देवाला बोलवतायत. हा, आणि कशा करता बोलवतायत? तर संतांवर आलेले संकटाचं निवारण करण्यासाठी देवाला बोलवतायत महाराज. हा, हे जग बुडायला लागले आणि हे जग बुडतंय. मग बुडण्याकरता देवाला येणं गरजेचं आहे. बुडता हे जन ने देखवे डोळा, येतो कळवळा. म्हणून या भगवंताला कळवळा येतोय. हे जग बुडायला लागले, मग कळवळा येतोय म्हणून भगवान पांडुरंग परमात्मा इथे येतोय महाराज. हा, मग भक्ताच्या पाठीमागे पुढे उभा राहून भक्ताचा सांभाळ करतो देव. हा, मग कोणत्या भक्ताचा देवाने सांभाळ केला महाराज? एक पाहू. एकदा अर्जुन काम्यक नावाच्या वनामध्ये गेला आणि त्या काम्यक नावाच्या वनामध्ये गेल्यानंतर त्याला सुभद्रा आठवली महाराज.
सुभद्रा आठवली. रसभरीत फळे फुलांची झाडे कोस कोस पर्यंत सुगंध जातील अशा फुलांच्या वेली महाराज. कस्तुरी मृग पळतात, राजहंसाचे थवे आहेत. आणि अशा ठिकाणी गेल्यानंतर अर्जुनाला सुभद्रा आठवली महाराज. एका मिनिटाच्या आतमध्ये देवाने सुभद्रेचं रूप धारण केलं आणि देवाला कळालं अर्जुनाला सुभद्रा आठवली. 2 तास अर्जुनाने गप्पा मारल्या. 2 तास झाल्यानंतर अर्जुन म्हणतो बस आता तो कधी येईल सांगता येत नाही भगवान पांडुरंग परमात्मा. आणि 2 तासानंतर सुभद्रा झाली महाराज अदृश्य. अदृश्य झाल्यानंतर 8 दिवसांनी 9 दिवसांनी देव अर्जुन घरी गेले. घरी गेल्यानंतर सुभद्रेने बसायला गालिच्छ टाकला, प्यायला पाणी दिलं. पण अर्जुन म्हणाले सुभद्रा काका तू त्या दिवशी दिसायची तशी आजकाल दिसत नाही बाबा. सुभद्रा बोलली 8-9 दिवस झाले आपली भेट नाही. तुम्ही कोणती सुभद्रा पाहिली हो? 9 दिवस झाले आपली भेट नाही. त्यावेळेस अर्जुन म्हणले काम्यक नावाच्या मनामध्ये आपण 2 तास गप्पा मारल्या आणि तू आता खोटं बोलतेस. मारणार धर्मराजा धावून आले. धर्मराजा म्हणजे तिच्या भावाला फोन करतो. भावाला फोन केला देवा जेवण करत असाल तर हात आमच्या घरी येऊन धुवा आणि धोतर नेसत असाल तर काष्टा इकडे येऊन घाला. एवढ्या मुलांकडल्याची ताकद असते महाराज. देव तात्काळ तिथे काय झालं अर्जुना देवा कामेक नावाच्या वनामध्ये हिची माझी भेट झाली. आज मी घरी आलो गप्प बसायचं तर म्हणते खोटं बोलते माझ्याशी. म्हणते तुमची माझी भेटच नाही. देवा एवढं खोटं बोलत असतात का? ताई खरंय का खोटे? दादा तुझ्या हृदयाची शपथ घेऊन सांगते रे 8-9 दिवस झाले यांची माझी भेट नाही. आणि हे म्हणतायत की माझी तुझी भेट झाली कुठे तर कामेक नावाच्या वनामध्ये. हे कसं शक्य आहे रे बाबा? त्यावेळेस याचा यांनी चिमटा घेतला. आपणच केलेला कारभार आहे म्हटला. त्यानंतर अर्जुनाचा हात धरला आणि भगवंताने एका रूम मध्ये घेऊन गेले. अर्जुना तुला त्या दिवशी सुभद्रा पाहिजे ना तर हे बघ मग. आणि एका मिनिटाच्या आतमध्ये सुभद्रा झालं महाराज. अर्जुनाच्या डोळ्यात पाणी आलं. देवा तुम्हाला सुभद्रा पण होता येतं? सुभद्रा पण? देव म्हणला कधीच नाही रे बाबा. एखाद्या वेळेला देव एखाद्या भक्तावर अडीकटीचा प्रसंग आला तरच मी देवाची बायको सुद्धा होतो. पण देवा तुम्ही भक्तांची बायको का होता? तर हे बघ जो मनापासून भक्ती करतो त्याची कोणतंही संकट त्याच्यावर आलं तर मी बायको सुद्धा होतो, बहीण सुद्धा होतो, पत्नी सुद्धा होतो, सर्व काही होतो, भाऊ सुद्धा होतो. तो भगवान पांडुरंग परमात्मा आहे महाराज. भगवंत आहे तो. मग अर्जुना करता देव स्वतःची बायको झाला. तिथे भक्ती पाहिजे नाही महाराज. हो अर्जुन मनापासून देवाची भक्ती करायचा म्हणून देव त्या ठिकाणी गेला महाराज. कोणत्याही संतांचं उदाहरण घ्या, कोणत्याही घ्या. अहो एकनाथ महाराजांच्या घरी श्रीखंड्याच्या रूपात किती वर्षे 36 वर्ष पाणी वाहिलं देवाने. श्रीखंड्या चंदन उगाळून करी. अहो किती वर्ष महाराज देवाने का केलं असं? तर भक्ती शुद्ध होती महाराज. निष्ठावंत भाव होता. आणि अशा निष्ठावंत भाव असणाऱ्या देवा निष्ठावंत भाव असणारा भक्त देवाला आवडत असतो महाराज. आणि अशा ठिकाणी जाऊन देव भक्ताचं काम न लाजता करत असतो. न लाजता देव भक्ताचं काम करत असतो. सेना महाराजांकरता बिदरच्या भाषेची पाठ चोळी महाराज सेना महाराजांकरता. एक दिवस सेना महाराज पूजेला बसले. 1 तास सेना महाराज पूजा करणारे सेना महाराज 3 तास उठलेच नाही महाराज. बिदरच्या भाषेची पाठ चोळू लागली महाराज. पाठ दुखू लागली आणि त्यांनी सेवक पाठवले सेना महाराजांना बोलून आणा. पण सेना महाराज काय पूजेवरून उठना. पहा सेना महाराजांचे जर मंत्र ऐकण्याकरता पहाटच त्यांच्या झोपडीच्या कडेने ब्राह्मण यायचे महाराज. वेदाच्या रुच्या एवढ्या भारी होत्या सेना महाराजांच्या. आहेत काही पुस्तकं सेना महाराजांची, त्यात आहेत काही ग्रंथ महाराज. एवढ्या भारी रुच्या आणि ते रुच्या ऐकण्याकरता काही ब्राह्मण लोक सेना महाराजांच्या झोपडीच्या कडेने येऊन बसायचे महाराज. पहाटेच ब्राह्मण यायचे. सेना महाराज 1 तास सेना महाराज पूजा करणारे सेना महाराज 2 तास 3 तास झाले उठेच ना. आणि मग भाष्याने सांगितलं येत नाही तर सेनाला मारत आणा. पण भगवंताने पाहिलं आणि जर आपणच जर सेना महाराजांना आपल्या डोळ्यात एकटा मारलं तर आपल्याला करुणाघन कोण म्हणेल? आपल्याला करुणा सिद्धू कोण म्हणेल? तर त्यामुळे भगवंताने विटेवरून उडी मारली महाराज. सेना महाराजांचं रूप धारण केलं आणि भाष्याकडे गेला. फक्त पाठीवरून मानेपर्यंत हात फिरवला महाराज. कृपा कटाक्ष निहाळीले. पाप बिदरच्या भाषेची पाठ नीट झाली महाराज. सेना काय तुझा हात आहे रे? एवढा भारी हात. तू फक्त पाठीवरून
मानेपर्यंत फिरवला तुझी माझी पाठ दुखायची राहिली. पण महाराज तो जगाच्या मालकाचा हात होता मायबाप, आणि जगाच्या मालकाने सेना महाराजांचं रूप धरून त्या विद्युतच्या भाषेची पाठ चोरली महाराज, पाठ चोरली. इतकं कोणतंही काम असताना देव भक्ताची भक्ती पाहतो, लाजत नाही. कोणतेही संत घ्या, प्रत्येक संत घ्या, कोणतेही घ्या महाराज, कोणते सखुबाईंचं, अहो सखुबाई करता देव सखुबाई झाला आणि त्याच्या पतीशी संग केला मायबाप. कवन एक दिली वासना उद्भवली पतीची आमनी, हस्ते कवळून कामिनी काझे पवडली. हा ज्या वेळेस सखुबाई दिंडीमध्ये मिसळल्या महाराज, आणि जे भगवंताला कळालं त्या सखुबाईच्या संसाराची विल्हेवाट लागेल, राख रांगोळी होईल, म्हणून देवाने विटेवरून उडी मारली महाराज, सखुबाईचं रूप धारण केलं. आणि देव स्वतः सखुबाईच्या रूपात सखुबाईंच्या घरी महिनाभर थांबला महाराज, आणि सखुबाईचं काम केलं महाराज. ज्या वेळेस सखुबाई पंढरपूरहून घरी आल्या तर 1.5 महिन्याचा गर्भ पोटात, आणि 1.5 महिन्याचा गर्भ पोटात असताना पाषाणाची मूर्ती अशी तळहातावर ठेवली मायबाप, आणि तळहातावरच्या मूर्तीला सखुबाई विचारू लागली की देवा, माझ्यापेक्षा मोठे होते त्यांना बाप म्हटले रे मी, वडील म्हटले, आणि माझ्यापेक्षा छोटे होते त्यांना भाऊ म्हटले. 1.5 महिन्याचा गर्भ पोटात कोणाचा. त्यावेळेस देव तळहातावरची मूर्ती बोलली, हो सखू किती वेडी आहेस तू, लग्न झालं 3ऱ्या दिवशी तू दिंडीमध्ये मिसळली, आणि दिंडीमध्ये पंढरपूरला आली, 1.5 महिना झाला. जर तू तिकडे आली असती तर तुझा संसार मोडला असता ग. त्यामुळे तुझ्या रूपात जाऊन मी त्या ठिकाणी गेले आणि तुझ्या नवऱ्याशी संग केला, आणि तो गर्भ 1.5 महिन्याचा गर्भ तुझ्या पोटात राहिला सखू. महाराज भक्ताचं काम करत असताना देव कोणत्याच गोष्टीची लाज बाळगत नाही, कोणत्याच गोष्टीची कोणत्याच गोष्टीची लाज बाळगत नाही महाराज. देव भक्ताचं काम करत असतो महाराज, भक्ताचं काम करत असतो. पहा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, लटके वचन काही तेही उदासीन. जे संत भगवंताची भक्ती करतात ते कधीच खोटं बोलत नाही. कोणताही भक्त असू द्या, कोणताही भक्त मायबाप, तो कधी खोटं बोलत नाही. म्हणून लटके वचन, एकदा का वचन दिलं महाराज. वचन कसं पाहिजे, वचन असं पाहिजे, मरण आलं तरी चालेल पण भगवंताची भक्ती सोडणार नाही. भगवंताची नाहीतर पहा ना, आपल्याला दुःख आलं ना तेव्हा आपल्याला भगवंत आठवतो, सुखामध्ये आपल्याला भगवंताची आठवण येत नाही माहिती. कबीरदास एका महाराज सांगतात, एका ठिकाणी सांगतात, दुख में सुमिरो सब करे, दुख में सभी सुमिरो करे, सुख में ना कोई रो, जब सुख में सुमिरो करे, जब सुख में सुमिरो करे, दुख काहे को हो ओ रामा, दुख काहे को हो. पहा, आपण जर सुखामध्ये भगवंताची भक्ती केली तर तो भगवंत भेटल्याशिवाय राहत नाही महाराज. आता 3ऱ्या-4थ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, विदुरा मधुरा वाणी उटी. मग अशा संतांचं हृदय कसं आहे, अशा संतांची वाणी कशी आहे, तर मधुरासारखी वाणी आहे महाराज, मधासारखी वाणी, गोड अमृतासारखी वाणी, साखरेसारखी गोड वाणी आहे. आणि अशा संतांना तुम्ही शरण जा. हो, तुम्ही कोणताही दोष करा, कोणताही अपराध करा, हे संत पोटात घालत असतात. पण तुका म्हणे वाव पोटी. झालेली कीर्तन रूपी सेवा, प्रवचन रूपी सेवा तुम्हा सर्व संत मंडळींच्या चरणी, तुम्हा श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो. आज या ठिकाणी कैलासवासी सौभाग्यवती रुणा ज्ञानेश्वर साकोरे आई साहेब, ते आपल्यातून सोडून गेले 4 महिने होत आहे मायबाप, आणि त्यांच्या भरणी श्राद्धानिमित्त आज असलेले हे प्रवचन दाजींनी मला फोन केला, दाजींनी मला ही प्रवचन सेवा दिली. आज महाराज प्रवचन सेवा घेतली ती कातोरे वस्ती म्हणून वारगावला कीर्तन सेवा होती. पण दाजींनी फोन केला, यावंच लागेल बोलले, त्यामुळे येण्याचा योग आला या ठिकाणी. तुम्हा सर्वांना
सर्वांचा आनंद व्यक्त करतो आणि प्रवचन सेवेला पूर्ण विराम देतो.